नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याचा कालचा दिवस हा अत्यंत दुर्दैवी ठरला. कारण जी भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली त्याच्यामध्ये 30 भाविकांचा मृत्यू झालाय, तर 60 पेक्षा अधिक भाविक जे आहेत ते जखमी आहेत. मृतांचा हा जो आकडा आहे तो अधिक वाढण्याची शक्यता देखील आहे. हा कुंभमेळा हा विशेष असा म्हटला पाहिजे तो यासाठी कारण सरकारने केलेल्या दाव्यानुसार याच्यावरती 7 ते 10,000 कोटी रुपये हे खर्च करण्यात आले. जाहिरातबाजी इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे की जेणेकरून अधिकाधिक भाविकांनी त्या ठिकाणी कुंभमेळ्याला शाही स्नानासाठी यावे आणि सरकारनंच असा अंदाज सांगितला की जवळपास 40 कोटी भाविक जे आहेत ते या महाकुंभमेळ्याला येण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत हे जर सरकारला आधीच माहीत होतं तर प्रशासनाने त्या प्रकारची जी व्यवस्था आहे ती उभी करायला हवी होती. आणि कालचा जो दिवस आहे तो मौनी अमावस्येचा दिवस होता. या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक स्नानासाठी येतात हे प्रशासनाला माहीत होतं आणि तरी देखील साधी गर्दी नियंत्रणाची जी आपण व्यवस्था म्हणतो ती व्यवस्था सरकारनं केलेली नव्हती. आपण तिथं जे उपस्थित असणारे इतर भाविक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जर पाहिल्या असतील तर तुमच्या हे लक्षात येईल की पोलीस प्रशासन इतर जे प्रशासनाची व्यवस्था आहे ती त्या बाबतीमध्ये सपशेल अयशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. प्रशासन अयशस्वी ठरण्यामागचं अजून एक कारण म्हणजे कुंभमेळा जरी एक असला तरी त्याच्यामध्ये 2 वर्गांसाठी वेगवेगळी सोय करण्यात आली होती. म्हणजे जे सामान्य भाविक आहेत त्यांच्यासाठीची वेगळी सोय होती आणि जे व्हीआयपी व्हीव्हीआयपी आहेत त्यांच्यासाठी वेगळी सोय करण्यात आलेली होती. हे जे व्हीआयपी व्हीव्हीआयपी आहेत यांच्या सेवेमध्ये प्रशासन पोलीस प्रशासन यांचा मोठा फौजफाटा जो आहे तो त्यांच्या सेवेमध्ये रुजू होता आणि त्याच्यामुळे बाकी जे सामान्य भाविक आहेत त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी जी कुमक उपलब्ध असायला हवी होती, जी क्षमता उपलब्ध असायला हवी होती ती उपलब्ध नव्हती हेच यामधून दिसून येतं. आणि व्हीआयपी लोकांसाठी अशी खास वेगळी व्यवस्था करण्यामागचं देखील एक कारण होतं. ते असं की हे जे व्हीआयपी आहेत तेच टीव्हीवरती झळकतात, तेच समाज माध्यमांवरती लिहितात आणि मग त्या माध्यमातून आम्ही हा कुंभमेळा कसा अभूतपूर्व पद्धतीनं साजरा केला, आम्ही कशी उत्कृष्ट अशी व्यवस्था केली याची जी जाहिरातबाजी आहे ती सरकारला करायची होती. ती नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांना करायची होती आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाचं जे लक्ष आहे ते या व्हीआयपींच्या व्यवस्थेकडे होतं. त्यामध्ये सामान्य भाविक जे आहेत त्यांच्याकडे यांनी दुर्लक्ष केलं हे आता स्पष्ट झालंय. हा दुर्दैवी प्रकार घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची जबाबदारी घेत खरं तर भाविकांची माफी मागायला हवी होती. परंतु हे दोघेही दिल्ली विधानसभेच्या प्रचारामध्ये बिझी होते आणि यापेक्षाही धक्कादायक गोष्ट अशी की हा दुर्दैवी प्रकार घडल्यानंतरही त्यांनी जवळपास 25 क्विंटल फुलांच्या पाकळ्यांचा जो वर्षाव आहे, जी पुष्पवृष्टी आहे ती त्या संगमाच्या ठिकाणी केली. यातून भाविकांविषयी यांची काय भावना आहे, यांची काय प्रकारची संवेदनशीलता आहे हेच अधोरेखित होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 1954 मध्ये जेव्हा कुंभमेळा झाला, हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा होता आणि तेव्हा अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते. त्यावेळी देखील अशी चेंगराचेंगरी झालेली होती. परंतु त्या चेंगराचेंगरी मागचं जे कारण होतं ते एक हत्ती होता. तेव्हा ज्या मिरवणुका निघायच्या तेव्हा त्याच्यामध्ये हत्ती देखील असायचा. एक मदमस्त हत्ती जेव्हा सैरावैरा धावू लागला तेव्हा ती चेंगराचेंगरी झालेली होती आणि तेव्हा देखील काही प्रमाणामध्ये मृत्यू झालेले होते. त्या घटनेचा संदर्भ देत नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी कशा भाषेत आणि नेमकं काय बोलले आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. पंडित नेहरू जब प्रधानमंत्री थे ये कुंभ के मेले में आए थे. मैं जो आज बात बता रहा हूं उस खबर को 5-5, 6-6 दशक से दबा दिया गया है, छिपाया गया है. इतना ही नहीं, असंवेदनशीलता सीमा पार की गई है. भाइयों बहनों, पंडित नेहरू आए थे तब तो मेला इतना बड़ा नहीं होता था. उसके बावजूद भी यहां पर कांग्रेस की सरकार थी, दिल्ली में कांग्रेस की सरकार थी, पंचायत से पार्लियामेंट तक
अकेले कांग्रेस वाले थे और पार्टियों का तो नामो निशान नहीं था। कई पार्टियां तो पैदा भी नहीं हुई थी। मेरे उत्तर प्रदेश के लोगों, ये खबर सुन के आज आपको भी धक्का लगेगा। पंडित नेहरू जब आए थे, अव्यवस्था के कारण यहां भगदड़ मच गई थी। कुंभ के मेले में हजारों लोग मारे गए थे, कुचल करके मारे गए थे, लेकिन सरकार की इज्जत बचाने के लिए पंडित नेहरू पर कोई दोष न मर जाए, दाग न लग जाए, इसलिए उस समय के मीडिया ने भी ये चीजें दिखाने की बहादुरी नहीं दिखाई। एकाध दो अखबार के कोने में खबर छपी, उसे भी दबा दिया गया। उन परिवारों जिन्होंने अपना स्वजन खोया था, उसके नामों का कहीं जिक्र नहीं होने दिया, 1 रुपया उनको दिया नहीं। आता प्रश्न असा आहे की 1954 मध्ये खरं तर ड्रोन्स नव्हते, सीसीटीव्ही नव्हती, पोलिसांचा फौजफाटा आहे तो देखील मर्यादित होता आणि स्वातंत्र्यानंतरचा हा पहिलाच कुंभमेळा होता। आता तर तुम्ही 7 ते 10 हजार कोटी रुपये खर्च केले, तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे, तुमच्याकडे ड्रोन कॅमेरा आहेत, तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहे, तुमच्याकडे सगळी व्यवस्था आहे, आणि तरी देखील जर अशा पद्धतीने चेंगराचेंगरी होऊन भाविकांचे मृत्यू होत असतील तर याची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी नरेंद्र मोदी घेणार आहेत का याचा दोषही ते पुन्हा नेहरूंनाच देणार आहेत।